शेवटचा सामना होतोय. एका बाजूला यंग मराठा चिंचोटी आणि वाघोबा स्पोर्ट गोरातपाडा. आजच्या दिवसातील शेवटचा सामना. यामध्ये जो सामना जिंकेल तो सोनसरी तांबडमाळ संघाविरुद्ध 2 हात करणार आहे. सलमाची जोडी मैदानाच्या आत दाखल झाले. 2 बॅटर बघायला मिळतात. एका बाजूला रोहित आणि दुसऱ्या बाजूला मंगेश अशी सलमाची जोडी. तर नंबर 1 चा गोलंदाजी मार्कवर सतीश जाबर. देऊया दोन्ही संघांना हार्दिक अशी शुभेच्छा. पहिला चेंडू टाकण्यासाठी सज्ज होतोय गोलंदाज सतीश. पॉवर षटक टाकण्यासाठी. हो, याला मात्र पहिला चेंडू. काय भन्नाट वेग होता या चेंडूवर. डावखुरा त्याने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होत असताना पहिला चेंडू निर्धार स्वरूपात हाताळलाय. लेफ्ट हॅम राऊंड द विकेटने दुसरा चेंडू हाताळण्यासाठी सज्ज होतोय. यावेळी मात्र बॅकफुटला गेले. इथे मात्र पंच केलाय चेंडू. मात्र कव्हर पॉइंटला चेंडू फील्ड करतोय. तोपर्यंत एकच धाव मिळेल. 2 धाव मिळतील. 2 धावांची मात्र धावसंख्या पुढे फरकेल. जाऊन पाहिजे ती म्हणजे 2 या आकड्यावर. रोहित आपण बघतोय स्ट्रायकरकडे बॅटर बघायला मिळतोय. यामध्ये फोर्स केला होता चेंडूला. मात्र बॅटची लिडिंग एज आणि यष्टीरक्षक कुठलीच चूक करत नाहीत. गडी बाद रोहित गोवारी. बॅक टू द डगआउट. वेलकम बॅक. आल्या सर्व पाहुण्यांचं तसेच खेळाडूंचं मनपूर्वक स्वागत. तसेच डिबिन लाईव्हच्या माध्यमातून जे श्रोते जुळलेत त्यांचं देखील करूया सर्च स्वागत. नवीन बॅटर मैदानाच्या आत दाखल होतोय तो म्हणजे मिस्टर अंकुश. यावेळी मात्र जोरदार मात्र इथे झाला होता. मात्र पंच आमच्यापर्यंत वळतायत. अवंतच्या स्वरूपात 1 धाव ऍड केली जाईल. वाईटच्या स्वरूपात धाव ऍड केली जाते. 1 या धावसंख्या पुढे फरकेल. जाऊन उपस्थिती म्हणजे 3 या आकड्यावर. यावेळी मात्र जोरदार मारण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र डीप कव्हर क्षेत्रामध्ये जातोय. चेंडूला फील्ड करतो क्षेत्ररक्षक. तोपर्यंत 2 धावा पळून पूर्ण केल्या जात आहेत. या 2 धावांची धावसंख्या पुढे फरकते. जाऊन उपस्थिती म्हणजे 5 या आकड्यावर. चांगली गोलंदाजी केली जाते. मोठे फटका थोडासा मात्र वंचित ठेवला आतापर्यंत. हवा देखील वाते उद्वारा फलंदाजासाठी. यावेळी मात्र जोरदार मारण्याचा प्रयत्न स्टेट ड्राईव्हच्या माध्यमातून चेंडूला केला जातोय. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक येतोय. चेंडूला उचलतोय. तोपर्यंत मिसफील्ड बघायला मिळतं आणि त्याचं 1 धावेचं रूपांतर डबल मध्ये केलं जातंय. या 2 धावांची धावसंख्या पुढे फरकते. जाऊन उपस्थिती म्हणजे 7 या आकड्यावर. शेवटचा चेंडू असेल. पॉवर प्ले मध्ये चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. आतापर्यंत गोलंदाज सतीश जाबर मार्फत अप्रतिमाची गोलंदाजी. यावेळी मात्र इथे मात्र बाद होईल. ची बॅट जी आहे ती मात्र स्टंप वर डायरेक्ट लागते. त्यामुळे नक्कीच हा खेळाडू बाद होईल. अंकुश सारखा खेळाडू बाद होतोय. तंबूच्या आफराला जावं लागेल त्याला. 2 गडी बाद झालेत. डीजेला फंद देऊया आणि लगेच या मैदानाच्या कम ऑन डीजे. पहिलं षटक संपलेलं आहे. धावसंख्या ती म्हणजे 7 धावा. गडी बाद झालेत. आतापर्यंत 2 गडी बाद झालेत वाघोबा स्पोर्ट गोरातपाडा संघाचे.
नंबर 2चा गोलंदाजी मार्कवर येतोय तो म्हणजे रितेश दांडेकर येतोय. नंबर 2चं षटक घेऊन वैयक्तिक पहिलं तर संघासाठी दुसरं षटक घेऊन येतोय. पॉवर प्लेचं जे बंधन आहे ते मात्र संपलेलं आहे. 30 सर्कलच्या बाहेर तुम्ही खेळाडू लावू शकता. डीप मध्ये आपण बघू शकतोय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, त्याच्यानंतर डीप मिड विकेट, त्याच्यानंतर डीप स्क्वेअर लेगला शतकशक बघायला मिळतं, डीप लॉंग आला शतकशक बघायला मिळतोय. यावेळी मात्र हलक्या रीतीने मात्र पुश करायचा होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. चेंडू मात्र निर्धार स्वरूपात नंबर 2चा गोलंदाज रितेश दांडेकर गोलंदाजी मार्कवर मात्र त्याला आणण्यात आलंय. 4 षटकांची लढत आपल्याला बघायला मिळते आणि 4 षटकामध्ये किती धावा जमवेल तो म्हणजे वाघोबा स्पोर्ट गोरतपाडा संघ. यावेळेस मात्र दूरवर चेंडूला खेळण्याचा प्रयत्न झाला होता. चांगल्या चेंडूची समाप्ती बघायला मिळते. आतापर्यंत 2 चेंडू निर्धाव हाताळलेत गोलंदाज रितेश दांडेकर मार्फत. हवा मात्र वाहते उजव्या हाताच्या फलंदाजासाठी. नक्कीच मात्र टायमिंग केलं तर नक्कीच षटकारापर्यंत चेंडू जाईल. आणि यावेळेस मात्र जोरकस मारण्याचा प्रयत्न यष्टीरक्षक बीट येतोय. त्याच्यानंतर आपण बघतो शॉर्ट थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक बॅकअप देतोय. एकच धाव मिळेल, एक धावांची जास्त काय मिळणार नाहीये. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल, जाऊन बदलते म्हणजे 8 या आकड्यावर. आतापर्यंत 3 चेंडू मध्ये 1 धाव खर्च केले गोलंदाज रितेश दांडेकर याने. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. राईट ऑफ द विकेटने यावेळेस मात्र जोरकस मारण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक येतोय, चेंडूला फील्ड करतोय. तोपर्यंत किती धावा देऊन जातोय तर 2 धावा पळून पूर्ण केल्या जातात. 2 धावांची जास्त काय मिळणार नाहीये. धावसंख्या पुढे फरकेल ती म्हणजे 10 या आकड्यावर. मोठ्या फटक्यापासून आतापर्यंत वंचित ठेवले 2 बॅटर्स यांना, सनी आणि मंगेश यांना. मोठे फटके येणं फार गरजेचं असेल. यावेळी मात्र जोरकस मारण्याचा प्रयत्न, चेंडू उंच गेला. क्षेत्ररक्षक मात्र फक्त बघत राहिला चेंडूला. लोमॅन्स लँड मध्ये चेंडू पडला जातोय. तोपर्यंत 2 धावा इथे पळून पूर्ण केल्यात. 2 धावांशी जास्त काय मिळणार नाही. धावसंख्या पुढे फरकते ती म्हणजे 12 या आकड्यावर. गडी बाद झालेत आतापर्यंत 2 गडी बाद झालेत. प्रथम फलंदाजी करत असताना वाघोबा स्पोर्ट गोरतपाडा संघ. रितेश राईट आर्म ओव्हर द विकेटने. यावेळेस मात्र स्विच चिट करण्याचा प्रयत्न झाला होता. अपील केली होती रक्षकाने, मात्र पंचांनी मात्र फेटाळलाय. षटकाची समाप्ती वालाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती म्हणजे 12 धावा. प्रति षटकामध्ये 6च्या फरने चालतो आतापर्यंत. तिसऱ्या षटकासाठी कोणाला आमंत्रण दिलं जाईल? एक डीजे ब्रेक घेऊया आणि लगेच मैदानात. कम ऑन डीजे. नंबर 3चं षटक घेऊन येतोय मिस्टर अनिकेत मस्कर. नंबर 3चा गोलंदाजी मार्कवर येतोय. आतापर्यंत यंग मराठा चिंचोडी संघाने अप्रतिम गोलंदाजी केलेली आहे. चांगली गोलंदाजी. यावेळेस बघा जोरकस मारण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. चेंडू पाहतोय निर्धार स्वरूपात. पहिला चेंडू अनिकेतचा. सबमरीन डिलिव्हरी. चेंडू पडल्यानंतर मात्र बाहेर निघतोय आणि यष्टीरक्षक याच्या हातामध्ये विसावला जातोय. जातो चेंडू निर्धाव. पहिल्या चेंडूची सांगता वाले निर्धार स्वरूपात. यावेळेस मात्र दूरवर चेंडू खेळण्याचा प्रयत्न झाला होता, मात्र यश मिळत नाहीये. मोठे पटके येत नाहीयेत. त्याचं कारण म्हणजे चांगली गोलंदाजी, अचूक टप्पा आतापर्यंत अनिकेत याला सापडलंय आणि अचूक टप्प्यावर तो गोलंदाजी करतोय. 2 चेंडू निर्धाव हाताळलेत. याला मात्र बॅटची लिडिंग एज. चेंडू मात्र शॉर्ट थर्डमॅनला जातोय. एकच धाव मिळेल. एक धावण्याची जास्त काय मिळणार नाही. धावसंख्या पुढे फरकेल ती म्हणजे 13 या आकड्यावर. आतापर्यंत 3 चेंडू टाकून झालेत. धाव खर्च केले फक्त आणि फक्त 1 धाव खर्च केले
गोलंदाज अनिकेत मार्फत राईट आर्म ऑफ द विकेटने. या वेळेला मात्र जोरकस मारण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. चेंडू वाहतो निर्धार स्वरूपात. नवीन आलेला बॅटर आपल्याला बघतोय सनी बीच. सनी बीच स्ट्राईक हँडकडे आपण बघू शकतोय. यावेळी मात्र जोरकस मारण्याचा प्रयत्न, चेंडू उंच गेलाय, क्षेत्ररक्षक आहेत आणि नक्कीच झेलच्या स्वरूपात गडी बाद होतोय तो म्हणजे मिस्टर सनी बीच. नवीन फलंदाज राहुल येतोय, राहुल पालवा नवीन बॅटर बघायला मिळतोय. संख्या ती म्हणजे 13 धावा. गडी बाद झालेत आतापर्यंत, 3 गडी बाद झालेत. तिसरं षटक मार्गस्थ असताना शेवटचा चेंडू असेल या षटकातील. या जोरकस मारण्याचा प्रयत्न, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत, चुकी करणार नाहीयेत. लागतोय अजून एक धक्का, जावं परतावं लागेल राहुल पालवा याला. वेलकम बॅक. आल्या सर्व पाहुण्यांचं तसेच खेळाडूंचं मनपूर्वक स्वागत. 3 षटकाची समाप्ती झाली. धाव संख्या आहे ती म्हणजे फक्त आणि फक्त 13 धावा. चौथं षटक बघूया कोण घेऊन येतंय. पहिलं षटक आपण बघितलं होतं ते म्हणजे मिस्टर सतीश यांनी हाताळलं. त्यामध्ये धावा खर्च केल्या होत्या, 7 धावा खर्च केल्या होत्या. दुसरं षटक आपण बघितलं ते म्हणजे रितेश याने हाताळलं. त्यामध्ये धावा खर्च केल्या होत्या, त्या म्हणजे 5 धावा खर्च केल्या होत्या. आणि चौथं षटक अनिकेत गोलंदाजी मार्कवर. यावेळेस मात्र चोरकस मारण्याचा प्रयत्न, प्रदीप जाबर येतोय चौथं षटक हाताळण्यासाठी. पहिला चेंडूवर एक धावांची धावसंख्या पुढे फरकेल, जाऊन पोहोचेल ते म्हणजे 14 या आकड्यावर. प्रदीप जाबर चौथं षटक हाताळण्यासाठी. त्याला मात्र यावेळेस मात्र पुन्हा एकदा बघायचं झालं तर मात्र चांगला चेंडूची सांगता होते. गतीमध्ये परिवर्तन केलं होतं गोलंदाज प्रदीप जाबर मार्फत. चांगली गोलंदाजी केली जाते आतापर्यंत. यावेळेस मात्र चेंडू बरकटलाय गोलंदाज. इथे मात्र अवंतच्या स्वरूपात धाव ऍड होईल. एक धावण्याची धावसंख्या पुढे फरकेल, जाऊन पोहोचेल ते म्हणजे 15 या आकड्यावर. 2 चेंडू अतिशय चांगले हाताळले होते. मात्र तिसरा चेंडू मात्र वाईटच्या स्वरूपात सोडतोय. यावेळेस मात्र पुन्हा एकदा चेंडू मात्र वाईटच्या स्वरूपात बघायला मिळतो. अपस्टिकवर चेंडू हाताळण्याचा प्रयत्न होतोय, मात्र चेंडू मात्र थोडासा बाहेर निघतोय. लागोपाठचे 2 चेंडू त्याने अवंतच्या स्वरूपात हाताळलेत. यावेळेस मात्र चांगले डिलिव्हरी आहे, चांगला चेंडू अचूक टप्प्यावर मात्र चेंडू पडला जातोय. लाईन अँड लेंथ या गोलंदाजाला मात्र सापडली गेली आहे. 3 चेंडू निर्धाव आतापर्यंत बघायला मिळतात. यावेळी मात्र स्ट्रेट ड्राईव्हच्या माध्यमातून चेंडूला केलं जातंय. क्षेत्ररक्षक येतोय, चेंडूला उचलतोय, तोपर्यंत एकच धाव मिळेल. 1 या धावांची धावसंख्या पुढे फरकेल, जाऊन पाहिजे ती म्हणजे 17 या आकड्यावर. 4 चेंडू टाकून झालेत.
यावेळेस मात्र जोरकस मारण्याचा प्रयत्न, चेंडू उंच गेला, क्षेत्ररक्षक आहेत मात्र झेल सुटला जातो त्यांच्या हातामधून. चांगला प्रयत्न केला होता. यावेळेस मात्र ओव्हरच्या स्वरूपात अजून धाव ऍड होईल का, तर रनआउटच्या स्वरूपात गडी बाद होतोय. तिसरी धाव घेत असताना गडी बाद होतोय. मंगेश याला मात्र परतावं लागतं. नवीन फलंदाज बालाराम जातोय खेळण्यासाठी. शेवटचा चेंडू असेल या चौथ्या षटकातील, पहिल्या इनिंग मधला शेवटचा चेंडू असेल गोलंदाज प्रदीप जाबर याचा. यावेळी मात्र चोरकस मारण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये, जातोय चेंडू निर्धार स्वरूपात. 4 षटक संपलेत. धावसंख्या ती म्हणजे 19 धावा आणि 20 धावांचं टार्गेट असेल. काय होतंय, काय घडेल, एक छोटासा ब्रेक घेऊया आणि लगेच मैदानाच्या कम ऑन डीजे. गावदेवी आई तू सोनसरी माऊली, तुझ्या कृपेची सावली राहू दे तांबडमल गावावरी, तुझ्या कृपेची सावली राहू दे तांबडमल गावावरी. गावदेवी आई तू सोनसरी माऊली, गावदेवी आई तू सोनसरी माऊली, गावदेवी आई तू सोनसरी माऊली, गावदेवी आई सोनसरी माऊली. कापूर गुलालाची आरती मंदिरी आलो या घेऊन हाती, कापूर गुलालाची आरती मंदिरी आलो या घेऊन हाती, फुल नारळ हाती घेऊन, फुल नारळ हाती घेऊन, दुःख चरणाची तुझ्या ठेवली, दुःख चरणाची तुझ्या ठेवली. गावदेवी आई तू सोनसरी माऊली, गावदेवी आई तू सोनसरी माऊली, गावदेवी आई तू सोनसरी माऊली, गावदेवी आई तू सोनसरी माऊली. दरवसाच्या या जत्रेला भक्त येतील तुझ्या भेटीला, दरवसाच्या या जत्रेला भक्त येतील तुझ्या भेटीला. थँक्यू डीजे. वेलकम बॅक. आल्या सर्व पाहुण्यांचं तसेच कल्याणचं मनपूर्वक स्वागत. आपण बघताय आई सोनसरी स्पोर्ट तांबडमाल यांच्या माध्यमातून भरवली क्रिकेट स्पर्धा आणि नीटनेटकं आयोजन आपल्याला बघायला मिळतं. आणि आपण सुंदर गाणं देखील ऐकलं. नक्कीच ह्याच आई सोनसरी स्पोर्टच्या नक्कीच नावाने नक्कीच आपण बघतोय हे गाणं, तुम्ही सॉन्ग जे ऐकताय ह्याच स्पोर्टच्या माध्यमातून ते मात्र पुरस्कृत करण्यात आलं अविनाशजी ठाकरे यांच्या माध्यमातून. यावेळी मात्र पहिला चेंडू उंच गेलाय, क्षेत्ररक्षक घेतोय, 2 क्षेत्ररक्षक आले होते मात्र चांगला झेल पकडला जातोय, पहिला हादरा बसला जातोय. फलंदाज सतीश जाबरच्या रूपाने बॅक टू द पॅव्हलियन.
तर पहिल्याच चेंडूवर गोल्डन डकचा शिकार होतोय तो म्हणजे सतीश जाबर. न्यूमॅनी मैदानाच्या आत दाखल होत असताना फलंदाज प्रदीप जाबर जातोय. एक बंधू बाद झाल्यानंतर मात्र दुसरा बंधू मैदानाच्या आत दाखल होत असताना आपण बघतोय सनी बीच पहिल्याच चेंडूवर गडी बाद करतोय. चेंडू बराच काळ हवेमध्ये बघायला मिळाला आणि चांगला झेल पकडला होता. तर चांगला झेल पकडला नितीन वारणा मार्फत. चांगला झेल पकडला होता. नवीन बॅटर प्रदीप जाबर खेळण्यासाठी. तर सनी गोदी मार्कवर दुसरा चेंडू घेऊन जाईल. ओ याला चेंडूला फक्त आणि फक्त स्लाइस केलाय. चेंडू मात्र इथे मात्र एक डाव मिळेल. सिलिमिट ऑफ क्षेत्रामध्ये एक पेक्षा जास्त काय मिळणार नाहीये. अकाउंट इथे मात्र ओपन झालाय एका धावसंख्येने. आता मात्र अतिश मडवी स्ट्रायकरकडे बघायला मिळतोय. या मध्ये जोरकस मारण्याचा प्रयत्न इंटू द गॅप मध्ये चेंडूला खेळला बघताय. मात्र चांगलं क्षेत्रचल बघायला मिळतं. एकच धाव एक पेक्षा जास्त काय मिळणार नाहीये. धावसंख्या एकने पुढे फरकते. 2 वर 1 गडी बाद. धावफलकावर धावा ज्या आहेत त्या कमी आहेत त्यामुळे मात्र कसून गोंधळी करावी लागेल. मात्र याचं प्रत्युत्तर दिलंय. या चेंडूला मात्र फेकून दिलंय. सीमा रेषा पार षटकार. थँक यू डीजे. जबरदस्त फटका बघायला मिळाला. फलंदाज प्रदीप याच्या बॅट मधनं या 6 धावसंख्या पुढे फरक म्हणजे 8 या आकड्यावर. ओ याला मात्र बघितलं मात्र चेंडूला मात्र सोडून दिलं होतं चेंडूला आणि बाकीचं काम मात्र पंचांनी बजावलं गेलं. अवंताच्या स्वरूपात एक धाव ऍड केली जाईल. धावसंख्या 1 ने पुढे फरकेल जाऊन पोहोचेल ती म्हणजे 9 या आकड्यावर. जिंकण्यासाठी 20 धावांचं टार्गेट आहे. एका मापस असं टार्गेट बघायला मिळतं. या सनी याला फोर्स केलं जातंय. चेंडू उंच गेलाय. शत्रशक येतोय आणि कुठली चूक करत नाहीत. लॉंगनला पकडतोय जेल. गडीबाद दुसरा आदरा बसला जातोय मिस्टर प्रदीप जाबर. बॅक टू द पॅव्हलियन. आल्या ग बाया आल्या माझ्या अंगणी खेळल्या. आल्या ग बाया आल्या माझ्या अंगणी खेळल्या. मन पुरवलाय बायांचा तरी कशावरी थांबल्या. मन पुरवलाय बायांचा तरी कशावरी थांबल्या. बाया डोका ग तुम्ही रुसल्या ग बाया डोका ग तुम्ही रुसल्या. नक्कीच गडी बाद झालाय. नवीन फलंदाज रितेश दांडेकर येथे खेळण्यासाठी. संख्या 40 पर्यंत नक्कीच असायला हवी होती. तर अजून फाईट देऊ शकले असते गोरखपाडा संघ. मात्र धावसंख्या नक्की थोडीशी कमी आहे. मात्र हरकत नाहीये. चांगली फाईट देत आहेत यंग मराठा चिंचोडी संघाला. आतापर्यंत 2 गडी बाद यांचे बाद झाले आहेत. धावसंख्या ती म्हणजे 9 धावा. बीच पुन्हा एकदा या मध्ये जोरकस मारण्याचा प्रयत्न. जेलची संधी आणि पकडला जेल. समाप्त होतोय रितेश दांडेकर याचा खेळ. थँक यू डीजे.
लागोपाठच्या 2 चेंडूवर 2 गडी बाद केलेत गोलंदाज सनी बीजने आणि या मॅच मध्ये वेगळीच रंगत निर्माण करून दिली आहे. षटकाची समाप्ती झाली आहे मात्र धावा आहेत त्या म्हणजे 9 धावा. गडी बाद झाले त्या म्हणजे 3 गडी बाद झालेत आतापर्यंत. नवीन बॅटर्स मैदानाच्या आत दाखल होतोय तो म्हणजे मिस्टर रोहित गोवारी. नंबर 2 चा गोलंदाज येतोय, माफ करायचा आहे, रोहित गोवारी येतोय नंबर 2 चा गोलंदाज. तर बॅटर्स बघायला मिळतोय तो म्हणजे मिस्टर दयानंद पागी. रोहित गोवारी गोलंदाजी मार्कवर बघायला मिळतोय. पावपरी षटकामध्ये नक्की 3 गडी बाद झालेत. याला मात्र ब्लॉक कॉल मध्ये चेंडू ब्रह्मास्त्राचा वापर केला होता गोलंदाज रोहित मार्फत. चांगला चेंडू हाताळला होता मात्र 1 धाव काही रोखू शकत नाही. 1 धावण्याची धावसंख्या पुढे फरकेल जाऊन ती म्हणजे 10 या आकड्यावर. आता मात्र 10 धावांची गरज असेल जिंकण्यासाठी. 17 चेंडू आणि 10 धावांची गरज जिंकण्यासाठी. या मात्र फुल टफ डिलिव्हरी. त्याला मात्र फॉरवर्ड पॉइंटला खेळलं जातं. 1 धाव पण पूर्ण केलं जातं. दुसरा प्रयत्न होईल का तर नाही. एकच धावांवर समाधान मानावं लागेल. 1 या धावसंख्या पुढे फरकेल जाऊन पाहिजे ते म्हणजे 11 या आकड्यावर. नक्कीच दोन्ही खेळाडू मात्र सेन्सिबल आतापर्यंत क्रिकेट खेळत असताना आपण बघतोय. एकेरी धावांवर मात्र जास्त भर देत असताना यावेळी मात्र जोरकस मारण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र नक्कीच शॉर्ट फाईन लेग क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल झालाय. जोपर्यंत चेंडूला फील करतील शतरक्षक तोपर्यंत 2 धावा इथे पडून पूर्ण केल्यात. 2 धावांची जास्त काय मिळणार नाहीये. धावसंख्या पुढे फरकेल ती म्हणजे 13 या आकड्यावर. आतापर्यंत चेंडू टाकून झाले ते म्हणजे 3 चेंडू टाकून झालेत. अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. या दुसऱ्या षटकातील जिंकण्यासाठी 20 धावांचं टार्गेट ठेवले मात्र इथे प्रत्युत्तर देत असताना मात्र पहिल्याच षटकामध्ये चांगली गोलंदाजी हाताळली होती. 3 गडी बाद केले होते. यावेळी मात्र अगदी जागा बनवून चेंडूला खेळलं जात आहे. डीप कव्हर क्षेत्रामध्ये शतषक येतोय. चेंडूला उचलतोय तोपर्यंत पळून काढलेल्या 2 धावा. चांगली रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल. सतीश आणि दयानंद मार्फत 2 धावांची धावसंख्या पुढे फरकते जाऊन परिस्थिती म्हणजे 15 या आकड्यावर. 4 चेंडू टाकून झालेत. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. गोलंदाज रोहित गोवारी राईट आर्म ओव्हर द विकेटने. यावेळी जोरकस मारण्याचा प्रयत्न. चेंडू उंच गेलाय. स्वतः गोलंदाज चेंडू पर्यंत येतोय आणि चांगला झेल पकडण्याचा प्रयत्न झाला होता मात्र झेल त्यांच्या हातामधून निसटतोय. दुसरी धाव पळून पूर्ण होते का तर पंच आमच्यापर्यंत लगेच कळवतील. तर 2 धावा पळून पूर्ण केल्यात. या 2 धावांची धावसंख्या पुढे फरकेल जाऊन पाहिजे ते म्हणजे 17 या आकड्यावर. झेल चांगला प्रयत्न केला होता. आपण बघितलं तर गोलंदाज चेंडू पर्यंत गेला होता. अगदी त्यांच्या हाताला ब्रश होऊन चेंडू मात्र निसटला गेला आणि फलंदाज जीवनदान दिलं. आता मात्र 3 धावांची गरज असेल जिंकण्यासाठी. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू रोहित गोवारी. यावेळेस मात्र रंगवेमध्ये चुकला जातोय गोलंदाजी करत असताना. यावेळेस मात्र जोरकस मारण्याचा प्रयत्न. शतषक आहेत मात्र इथे मात्र काय घडतंय तर नक्कीच इथे मात्र 6 धावा असतील आणि अशा प्रकारे विजय संपादन केला जात आहे. हार्ड लक वाघोबा स्पोर्ट गोरजपाडा संघाचा. तुम्ही या स्पर्धेमध्ये सहभाग दर्शवल्याबद्दल तुमचा आभार व्यक्त करतोय आणि येणाऱ्या स्पर्धेमध्ये तुम्ही चांगला खेळ करा हीच अपेक्षा आपण करूया. मॅन ऑफ द मॅच थोड्या वेळातच आमच्यापर्यंत कळवलं जाईल की
कोण आहे या मॅचचा मॅन ऑफ द मॅच?